तत्वानुसंधान तत्वानुसंधान ग्रंथ में तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 25 पानावर पेजवर वरून 5वी ओळ शेवटचा शब्द आहे अथ ग्रंथारंभ. ठीक आहे. आतापर्यंतचं जे वर्णन झालं आहे ते मंगलाचरणाच्या बाबतीत. सर्वात पहिलं या ग्रंथाचे कर्ते जे चिद्घनानंद मुनी त्यांनी मंगलाचरण केलं. त्यानंतर मूळ जो संस्कृतमधील तत्वानुसंधान ग्रंथ आहे त्या ग्रंथकारांनी जे मंगलाचरण केलेले आहे त्याकरिता जे 2 श्लोक आलेले आहेत त्याचाही विस्तार झाला. त्यानंतर मंगलाचरण आणि ग्रंथ समाप्ती किंवा मंगलाचरण आणि विघ्नांचा ध्वंस यामध्ये कार्यकारण भाव असणे संभवनीय नाही, त्यामुळे मंगलाचरण करण्याची आवश्यकता नाही असं पूर्वपक्षी बोलला. परंतु त्याचं खंडन करून सिद्धांत्यांनी सिद्ध केलं की हे पूर्वपक्षी तू जो अन्वय विचार आणि व्यतिरिक विचार दाखवला तो कसा चुकीचा आहे हे सिद्ध करून अन्वय सहचार आणि व्यतिरिक सहचार असल्यामुळे मंगलाचरण आणि ग्रंथ समाप्ती या दोन्हीमध्ये कार्यकारण भाव आहे हे सिद्धांत्यांनी सिद्ध करून दिलं. अर्थात मंगलाचरण करण्याविषयी प्रमाणही आहे आणि मंगलाचरणाचं प्रयोजनही आहे. दोन्ही असल्यामुळे मंगलाचरण करणं आवश्यक आहे या गोष्टीची सिद्धी केली. आता इथून पुढं ग्रंथकार म्हणतायत की इथून आम्ही आता ग्रंथाला आरंभ करत आहोत. तर बघा अथ ग्रंथारंभ. तहा म्हणजे त्यामध्ये श्रीमद शंकराचार्य कृत भाष्य सहित काय म्हटलंय श्रीमद शंकराचार्य कृत भाष्य सहित जो श्री व्यास भगवान कृत सूत्रों का समूह रूप शारीरिक मीमांसा शास्त्र है. आता सुरुवात करत आहेत. विषयाला हात कसा घालतात हे बघा आता क्रमशः. तर म्हणतायत की ब्रह्मसूत्र, त्या ब्रह्मसूत्राचे लेखक व्यास भगवान आहे, व्यास महाराज, महर्षी व्यास. आणि त्या ब्रह्मसूत्रावर आद्य जगद्गुरु शंकराचार्यांचं काय आहे भाष्य आहे. तसे अनेकांनी भाष्य लिहिलेले आहे परंतु हे भाष्य मुख्य आहे. असं जे शंकराचार्यकृत भाष्य त्या भाष्यासहित व्यास महाराज कृत लिहिले गेलेले सूत्र, त्या सूत्रांचा आणि भाष्याचा समूह रूप जो ग्रंथ, त्या ग्रंथाला नाव आहे शारीरिक मीमांसा शास्त्र अर्थात ब्रह्मसूत्र. बरोबर. पंक्ती पहा. तहा श्रीमद शंकराचार्य कृत भाष्य सहित जो श्री व्यास भगवान कृत सूत्रों का, व्यास भगवंतांनी लिहिलेले सूत्र आणि आचार्यांनी लिहिलेलं भाष्य, सूत्रों का समूह रूप, समूह स्वरूप शारीरिक मीमांसा शास्त्र है म्हणजेच ब्रह्मसूत्र आहे. ताके विषय म्हणजे त्या ब्रह्मसूत्रामध्ये सर्वात पहिलं सूत्र आहे अथा तो ब्रह्म जिज्ञासा हे सूत्र आहे. 3 पद आहे याच्यात. अतः ब्रह्म जिज्ञासा. ठीक. अथा तो ब्रह्म जिज्ञासा इस प्रथम सूत्र के म्हणजे प्रथम सूत्राच्या माध्यमाने विवेकादि चतुष्टय साधन संपत्ति ते अनंतर अधिकारी पुरुषों के प्रति ब्रह्मज्ञान की इच्छा विधान करी है. तर अथा तो ब्रह्म जिज्ञासा या सूत्रामधून व्यास महाराजांनी काय सांगितलं आहे थोडक्यात इथं विचार सांगत आहे
की विवेकादी चतुष्टय, विवेकादी आदी शब्दाने वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व. तर विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व ही झाली साधन संपत्ती. त्याला म्हणतात विवेकादी चतुष्टय साधन संपत्ती. ते अनंतर, या संपत्तीनंतर म्हणजे संपत्ती प्राप्त झाली असता जो अधिकारी पुरुष आहे त्या अधिकारी पुरुषाने काय करावं, तर अधिकारी पुरुषो के प्रती विधान केलंय काय, की बाबा रे तुझ्या ठिकाणी असा जर अधिकार आहे, विवेकादी 4 साधनाने तू जर युक्त आहे, तर अशा तू अधिकारी पुरुषाने ब्रह्मज्ञानाची इच्छा केली पाहिजे. अर्थात ब्रह्म जिज्ञासा आहे की नाही, ब्रह्म जाणून घेण्याची इच्छा केली पाहिजे असं सांगितलं आहे. तर ब्रह्मज्ञान की इच्छा विधान करी है, विधान केलेली आहे. यद्यपि इच्छा विधानाचा विषय होऊ शकत नाही, तरी पण ब्रह्मज्ञानाची इच्छा केली पाहिजे म्हणजे ब्रह्मज्ञान विषयक विचार करायला पाहिजे असा अर्थ आहे. स्वतः सांगतायत ग्रंथकार. तहा विचार करे म्हणजे विचार केला असता. आता व सूत्राचा अर्थ सांगितला थोडक्यामध्ये, त्यावर विचार केला असता. ता विचार करे हुए तत्वमसी अधिक वाक्य करिके जन्य. तत्वमसी इत्यादी वाक्यापासून, वाक्यांच्या द्वारे जन्य अर्थात उत्पन्न, जन्य. तथा जीव ब्रह्म के एकत्व को विषय करणे हारा. जीव आणि ब्रह्म या दोघांच्या एकत्वाला विषय करणारा जो अहम ब्रह्मास्मि या प्रकार का फलरूप ज्ञान है. हे फलरूप ज्ञान आहे. 2 वाक्य तत्वमसी आणि एक वाक्य आहे अहम ब्रह्मास्मि. तर तत्वमसी या वाक्यातून उपदेश केला जातो आणि त्या उपदेशाचं फल स्वरूप वाक्य आहे अहम ब्रह्मास्मि. तर अहम ब्रह्मास्मि या प्रकार का फलरूप ज्ञान आहे. पण हे ज्ञान कसं, तर त्याची इथं 2 विशेषण दिली आहेत बघा. काय बरं, पंक्ती पहा पुन्हा. तहा विचार करे हुए तत्वमसी अधिक वाक्य करिके जन्य. एक विषय, पहिलं विशेषण कशाचं, ज्ञानाचं. तत्वमसी इत्यादी वाक्यापासून जन्य कोण, ज्ञान. कोणतं ज्ञान, फलरूप ज्ञान. त्या फलरूप ज्ञानाचा आकार काय, अहम ब्रह्मास्मि. तर अहम ब्रह्मास्मि हे जे फलरूप ज्ञान आहे ते उत्पन्न होतं कशापासून, तत्वमसी अधिक वाक्य करिके जन्य. तत्वमसी इत्यादी वाक्य ऐकलं, त्याचा अर्थ समजून घेतला, विचार केला त्यावर, तर त्यापासून फलरूप ज्ञान उत्पन्न होतं. त्या फलरूप ज्ञानाचा आकार आहे अहम ब्रह्मास्मि. अजून एक विशेषण त्या फलरूप ज्ञानाचं काय, तथा कसं आहे ते फलरूप ज्ञान, तर जीव ब्रह्म के एकत्व को विषय करणे हारा असं ते ज्ञान आहे. जीव आणि ब्रह्म या दोघाच्या एकत्वाला विषय करणारं ते ज्ञान आहे. कोणतं, फलरूप ज्ञान. त्या फलरूप ज्ञानाचा आकार काय, अहम ब्रह्मास्मि. ठीक आहे. तहा विचार करे हुए तत्वमसी अधिक वाक्य करिके जन्य तथा जीव ब्रह्म के एकत्व को विषय करने हारा जो अहम ब्रह्मास्मि या प्रकार का फलरूप ज्ञान है. लागलं. सो ज्ञान ही ता इच्छा का कर्म है. अशा प्रकारचं जे ज्ञान ते ज्ञानच ता इच्छा का कर्म आहे. ता म्हणजे त्या इच्छेचं कर्म आहे. कोणत्या इच्छेचं कर्म आहे, की अथातो ब्रह्म जिज्ञासा या वाक्याच्या द्वारे अधिकारी पुरुषाकरिता विधान केलेलं, विधान केलंय ज्या इच्छेचं काय, की ब्रह्मज्ञानाची इच्छा करायला पाहिजे असं विधान केलंय. मग ती जी इच्छा, तर त्या इच्छेचं कर्म काय, ज्ञान. इच्छेचं कर्म काय आहे, ज्ञान. म्हणजे ज्ञानाची इच्छा केली पाहिजे. आता उदाहरणार्थ एखादा व्यक्ती घटाची इच्छा करत आहे, अहम घटम इच्छामी, किंवा सह घटम इच्छती, है की नाही. इच्छा झालं क्रियापद. तर अहम घटम इच्छामी, ते इच्छामी क्रियापदाचा कर्ता कोण, अहम. कर्म कोण, घट. घटाची इच्छा ना, तर कर्म झालं घट. तसं
अथातो ब्रह्मजिज्ञासा या ब्रह्मसूत्राच्या प्रथम सूत्रातून विधान केलेलं जे अधिकारी पुरुषाकरिता ब्रह्मज्ञानाची इच्छेचं विधान आहे. कशाची इच्छा करावी त्याने? ज्ञानाची इच्छा करावी. अर्थात त्या इच्छेचं कर्म कोण? ज्ञान. कोणतं ज्ञान? फलरूप ज्ञान. फलरूप ज्ञानाचा आकार काय? अहम ब्रह्मास्मी. ठीक आहे, चला. तथा झालं नाही. और सो ज्ञान ही सापडलं का? सो ज्ञान म्हणजे ते ज्ञान, ते ज्ञान म्हणजे फलरूप ज्ञान. अहम ब्रह्मास्मी असं जे फलरूप ज्ञान आहे ते ज्ञानच ही म्हणजे च. सो ज्ञान ही ते ज्ञानच ता इच्छा का कर्म आहे, त्या इच्छेचं कर्म आहे. लागले एवढं पंक्ती. और सो मोक्ष का हेतू फलरूप ज्ञान. आता मोक्षाला कारण आहे ते ज्ञान. कोणतं ज्ञान? फलरूप ज्ञान. कोणतं फलरूप ज्ञान? त्याचा आकार काय? अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी हे जे फलरूप ज्ञान आहे त्याचं फल काय? मोक्ष आहे की नाही. तत्वमसी हे वाक्य आहे, त्याचा विचार केला तर त्या तत्वमसी वाक्याचा विचार केला असता ज्ञान उत्पन्न होतं. ते ज्ञान आहे फलरूप ज्ञान, अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान. परंतु ते त्या ज्ञानानेही साध्य एक आहे. कोण? मोक्ष. अर्थात मोक्षाला कारण आहे कोण? फलरूप ज्ञान. और सो मोक्ष का हेतु फलरूप ज्ञान. सापडलं का? मोक्षाला कारण जे फलरूप ज्ञान, ते ज्ञान कसं उत्पन्न होईल आता मग फलरूप ज्ञान? तर सांगतायत तत्वम पदार्थ के ज्ञान के अधीन है. लागला अर्थ? अधीन है, अधीन आहे. कोण अधीन आहे? कोणाच्या अधीन आहे? तर कोणाच्या अधीन आहे? तत्वम पदार्थ के ज्ञान के अधीन. म्हणजे तत्पदाच्या अर्थाचं ज्ञान, त्वम पदाच्या अर्थाचं ज्ञान झालं तरच ज्ञान उत्पन्न होईल. कोणतं? फलरूप ज्ञान. मग फलरूप ज्ञान हे कुणाच्या अधीन आहे? तत्वम पदार्थाच्या, तत्वम पदाचा जो अर्थ पदार्थ ज्ञान त्याच्या अधीन आहे. म्हणून अगोदर आपल्याला जर ते फलरूप ज्ञान पाहिजे असेल तर काय करावं लागेल? अगोदर तत्वम पदाचा अर्थ समजून घ्यावा लागेल. बरोबर. तत् आणि त्वम ही पद कुठली आहेत? महावाक्यातले आहेत. कोणत्या महावाक्यातले आहेत? तत्वमसी. एकंदरीत अर्थ काय झाला की तत्वमसी या महावाक्यामध्ये घटकीभूत अवयव स्वरूप जे तत् आणि त्वम पद, त्या तत् आणि त्वम पदाचा अर्थ जर आपल्याला कळाला तर ज्ञान उत्पन्न होईल. कोणतं? फलरूप ज्ञान. त्या फलरूप ज्ञानाचा आकार काय? अहम ब्रह्मास्मी. आणि असं अहम ब्रह्मास्मी फलरूप ज्ञान जर उत्पन्न झालं तर त्यापासून प्राप्त होईल काय? मोक्ष. मग मोक्ष जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याला कारणीभूत, मोक्षाला कारणीभूत जे फलरूप ज्ञान ते प्राप्त झालं पाहिजे. फलरूप ज्ञान म्हणजे अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान. परंतु अहम ब्रह्मास्मी हे फलरूप ज्ञान प्राप्त होण्याकरिता आपल्याला काय करावं लागेल? तत् आणि त्वम या पदाचा अर्थ समजून घ्यावा लागेल. कारण तत् त्वम पदाच्या अर्थाच्या अर्थज्ञानाच्या अधीन आहे कोण? फलरूप ज्ञान. कळलं एवढं? पंक्ती पहा. सो मोक्ष का हेतु फलरूप ज्ञान तत्वम पदार्थ के ज्ञान के अधीन है. तत्वम पदाचा जो अर्थ, त्या पदाचं जे अर्थाचं ज्ञान त्याच्या अधीन आहे. जिस कारण ते, का बरं असं म्हणे? काय कारण? त्याचं कारण सांगतात. जिस कारण ते पदार्थ ज्ञान ते रहित पुरुष को वाक्यार्थ ज्ञान होता नहीं, किंतु पदार्थ ज्ञान वाले पुरुष को ही सो वाक्यार्थ ज्ञान होवे है. असा नियम आहे. काय म्हणतात की जिस कारण ते पदार्थ ज्ञान ते रहित. पदार्थ म्हणजे पदांच्या अर्थाचं ज्ञान जर रहित म्हणजे नसेल तर वाक्यार्थ ज्ञान होत नाही. लक्षात आलं? काय वाक्यार्थ ज्ञान व्हायचं असेल तर काय पाहिजे? त्या वाक्यामध्ये घटकीभूत जे पद त्या पदांच्या अर्थाचं ज्ञान असलं पाहिजे.
जसं उदाहरणार्थ समजा यज्ञदत्त आडसला जाऊन फळ विकत आणत आहे किंवा आणायला चालला आहे, वाक्य बरोबर. हे वाक्य ऐकल्याबरोबर ऐकणाऱ्याला शाब्दबोध होतो की नाही? काय शाब्दबोध होतो? की देवदत्त नावाचा कोणीतरी मनुष्य आडस नावाच्या गावाला चालला, तिथं तो फळ घेणार आणि वापस येणार असा अर्थबोध होतो, बरोबर. पण या वाक्यामध्ये घटकीभूत जे पद देवदत्त, आडस, फळ वगैरे, फळ म्हणजे काय हेच माहित नाही, आडस हे कोण्या गावाचं नाव हेच माहित नसेल, किंवा देवदत्त हे कोण आहे हेच माहित नसेल, तर वाक्यार्थबोध होईल का? होणार नाही. वाक्याचा अर्थ कळण्याकरिता काय आवश्यक आहे? त्या वाक्यामध्ये असणारे जे पद, त्या प्रत्येक पदाचा अर्थ माहित असणं आवश्यक आहे, बरोबर आहे की नाही? तोच नियम दिलाय पंक्ती पहा. जिस कारण ते, ज्या कारणाने की पदार्थ ज्ञान ते रहित, पदार्थ म्हणजे पदांचा अर्थ, ज्ञान पदाच्या अर्थाचं ज्ञान रहित नसलेला पुरुष को, अशा पुरुषाला वाक्यार्थ ज्ञान होता नाही, वाक्यार्थ ज्ञान होत नाही. किंतु पदार्थ ज्ञान वाले पुरुष को ही, वाक्यार्थ ज्ञान कुणाला होतं? ज्याला वाक्यामध्ये घटकीभूत असणाऱ्या पदाच्या अर्थाचं ज्ञान आहे. किंतु पदार्थ ज्ञान वाले पुरुष को ही सो वाक्यार्थ ज्ञान होवे है, वाक्याच्या अर्थाचं काय होतं? ज्ञान होतं, होवे है. और सो वाक्यार्थ ज्ञान का हेतु भूत पदार्थ ज्ञान भी ता तत्व पदार्थ के विचार अधीन है, बरोबर आहे की नाही? आता पहा, और सो वाक्यार्थ ज्ञान का हेतु, वाक्यार्थ ज्ञानला कारण कोण? पदाच्या अर्थाचं ज्ञान. पण पदाच्या अर्थाचं ज्ञान असं सहज सहज होईल का? नाही. त्यासाठी काय करावं लागतो? मग विचार, काही नाही. या पदाचा काय अर्थ असेल, त्या पदाचा काय अर्थ असेल, असा काय करावा लागतो? विचार. पंक्ती पहा. और सो वाक्यार्थ ज्ञान का हेतु, वाक्यार्थ ज्ञानाला कारण भूत पदार्थ ज्ञान भी, पदाच्या अर्थाचं ज्ञान देखील ता तत्व पदार्थ के विचार अधीन आहे. तत् आणि त्वम या पदाचा विचार केला तरच काय होईल? पदार्थाचं ज्ञान होईल. ता तत्व पदार्थ के विचार अधीन आहे. ता तत्व पदार्थ के विचारते विना, तत्पदाचा काय अर्थ असेल, त्वम पदाचा काय अर्थ असेल, हा बिलकुल विचार केला नाही तर तत्पदाच्या अर्थाचं ज्ञान होईल का? त्वम पदाच्या अर्थाचं ज्ञान होईल का? अर्थात होणार नाही. विचार करावा लागेल त्यावर. ता म्हणजे त्या तत्वम पदार्थ के विचारते विना, तत्वम पदाच्या अर्थाचा विचार केल्याशिवाय सो पदार्थ ज्ञान होता नाही, ते पदाच्या अर्थाचं ज्ञान होणार नाही. आणि पदाच्या अर्थाचं ज्ञान झालं नाही तर वाक्यार्थ ज्ञान होणार नाही. वाक्यार्थ ज्ञान झालं नाही तर फलरूप ज्ञान उत्पन्न होणार नाही. आणि फलरूप ज्ञान उत्पन्न झालं नाही तर मोक्ष उत्पन्न होणार नाही, प्राप्त होणार नाही. मोक्ष पाहिजे असेल तर फलरूप ज्ञान उत्पन्न व्हायला पाहिजे. फलरूप ज्ञान उत्पन्न व्हावं असं वाटत असेल तर ते फलरूप ज्ञान ज्या महावाक्याचा अर्थ आहे त्या महावाक्याचा विचार केला पाहिजे. ते महावाक्य म्हणजे कोण? तत्वमसी. पण त्या महावाक्याचा अर्थ सुद्धा तेव्हाच लक्षात येईल जेव्हा त्या महावाक्यातील घटकीभूत पदांचा अर्थाचं ज्ञान असेल. तत्पदाच्या अर्थाचं ज्ञान, त्वम पदाच्या अर्थाचं ज्ञान. आणि तत्पदाच्या अर्थाचं ज्ञान, त्वम पदाचा जो अर्थ त्याचं ज्ञान सुद्धा तेव्हा होईल जेव्हा तत्पदाचा विचार केला जाईल, तत्पदाच्या अर्थाचा विचार केला जाईल. आणि त्वम पदाचा अर्थ काय आहे याबद्दल विचार केला जाईल. विचाराशिवाय पदाच्या अर्थाचं ज्ञान होणार नाही. बघा पुढे. ता तत्वम पदार्थ के विचारते विना सो पदार्थ ज्ञान होता नाही याते. म्हणून ता उक्त सूत्रने अर्थ ते ता विचार की कर्तव्यता ही विधान करी है याते. म्हणून ता उक्त सूत्रने, ता उक्त सूत्र म्हणजे त्या वर सांगितलेल्या सूत्राने. कोण सूत्र ते? अथातो ब्रह्म जिज्ञासा. ता उक्त सूत्राने अर्थ ते म्हणजे अर्थात
ता विचार की कर्तव्यताही विधान करी है. वरून वरून पाहिलं तर इच्छेचं विधान दिसून येत आहे, पण अर्थात अर्थ निघतो. तात्पर्य काय की विचार की कर्तव्यता ही विधान करी, म्हणजे विचार करायला पाहिजे याचं विधान केलेलं आहे. कशातून? सूत्रातून. तत्व अथातो ब्रह्मजिज्ञासा या सूत्राने विधान केलेलं आहे. कशाचं? विचाराच्या कर्तव्यतेचं, म्हणजे विचार करायला पाहिजे असं विधान केलं आहे. अर्थते म्हणजे अर्थात ता विचार की त्या विचाराची कर्तव्यताही विधान करी, कर्तव्यतेचंच विधान केलेलं आहे. अर्थात साधन चतुष्टय संपत्ती ते अनंतर. सापडलं का? म्हणजे साधन चतुष्टय संपत्ती. साधन चतुष्टय संपत्ती म्हणजे कोण? विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व. साधन चतुष्टय संपत्ती ते अनंतर. ती साधन चतुष्टय संपत्ती जर प्राप्त झाली असेल तर तिच्या नंतर इस अधिकारी पुरुषने, या अधिकारी पुरुषाने काय करावं? ब्रह्म का विचार करना, ब्रह्माचा विचार केला पाहिजे. यह ता सूत्र का अर्थ सिद्ध होवे, असा त्या सूत्राचा काय सिद्ध होतो? अर्थ सिद्ध होतो. बरोबर. म्हणजे अधिकारी साधन चतुष्टाने युक्त आहे, अर्थात अधिकारी आहे. मग जर अधिकारी आहे तर त्याने काय करावं? ब्रह्माचा विचार करावा. य ता सूत्र का अर्थ सिद्ध होवे. तहा सो विचार भी दो प्रकार का होवे. आता विचार केला पाहिजे, ब्रह्माचा विचार केला पाहिजे, तत्वम पदाच्या अर्थाचा विचार केला पाहिजे, परंतु तो विचार देखील दोन प्रकारचा आहे. कोण दोन प्रकार आहे विचाराचे? सांगतायत. तासो विचार भी दो प्रकार का होवे हैं. एक तो प्रधान विचार होवे है और दूसरा सहकारी विचार होवे है. बरोबर. विचाराचे दोन प्रकार. नंबर एक प्रधान विचार, नंबर दोन सहकारी विचार. बरोबर. प्रधान विचार, सहकारी विचार. आता पहा. तहा अहम ब्रह्मास्मि या प्रकार के वाक्यार्थ ज्ञान करिके प्राप्त होने को अतिवांछित होणे ते ब्रह्म प्रधान है. अहम ब्रह्मास्मि समजे वाक्य आहे, आणि या वाक्याच्या या प्रकार के वाक्यार्थ ज्ञान करिके, या वाक्याचा जो अर्थ, त्या अर्थ ज्ञानाने वाक्यार्थ समजून घेतला तर त्यातून आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. काय प्राप्त करण्याला अतिशय इच्छित कोण आहे? ब्रह्म. ब्रह्माचं ज्ञान व्हायला पाहिजे, म्हणून प्रधान कोण झालं? ब्रह्म. ठीक. ता अहम ब्रह्मास्मि या प्रकार के वाक्यार्थ ज्ञान करिके, वाक्यार्थ ज्ञानाच्या द्वारे प्राप्त होणे को योग अतिवांछित, प्राप्त होण्याला अतिशय उचित असल्यामुळे ब्रह्म प्रधान है. ब्रह्म हे मुख्य झालं. ब्रह्म प्रधान है. ऐसे प्रधान ब्रह्म का जो विचार है सो विचार प्रधान विचार कया जावे है. ठीक आहे ना. अशा असणाऱ्या प्रधान ब्रह्माचा, मुख्य ब्रह्माचा जो विचार, त्याला म्हणायचं काय? प्रधान विचार. सो विचार प्रधान विचार कया जावे है. और सो ब्रह्म का विचार समन्वय आदिकों के विचारते विना संभवता नहीं. परंतु त्या ब्रह्माचा विचार सुद्धा तोपर्यंत संभव होत नाही जोपर्यंत समन्वय इत्यादिकाचा विचार केल्या जात नाही. ब्रह्म विचार हा मुख्य विचार झाला, प्रधान विचार झाला, पण तो विचार सिद्ध करण्याकरिता विचार करावा लागतो. कशाचा? समन्वय इत्यादिकाचा. मग समन्वय इत्यादिकाचा विचार करणं हा झाला विचार कोणता? अप्रधान. आहे की नाही? दोन सांगितले ना, एक झालं प्रधान आणि एक सहकारी विचार. तर हा विचार कोणता आहे? अप्रधान म्हणा किंवा सहकारी विचार म्हणा. मग समन्वय इत्यादिकाचा विचार करणं हा झाला सहकारी विचार. बरोबर. हा कोणता विचार आहे? सहकारी विचार. आणि ब्रह्माचा विचार हा प्रधान विचार. कळालं? चला. और सो ब्रह्म का विचार समन्वय आदिकों के विचारते. सापडलं का? आता समन्वय काय आहे बरं? सांगणार आहे सर्व. तर समन्वय आदिकों के, समन्वय इत्यादिकांच्या विचारते विना, विचार केल्याशिवाय, विना संभवता नाही. याते म्हणून समन्वय आदि शब्दाने घ्यायचे अविरोध. आहे की नाही? समन्वय, अविरोध, साधन, फल
इन चारों के जे विचार है ते विचार सहकारी विचार कहा जावे है. सापडलं. दोन गोष्टी, सहकारी विचार, प्रधान विचार. त्या चौघांचा, ह्या चारांचा विचार करणं म्हणजे तो विचार कोणता होईल मग? सहकारी विचार. हे चार म्हणजे कोण कोण? समन्वय, अविरोध, साधन, फल. ब्रह्मसूत्राचे 4 अध्याय आहे. त्या 4 अध्यायाची 4 नावं आहेत. पहिल्या अध्यायाचं नाव समन्वयाध्याय, स्वतः ग्रंथकार सांगू राहिले खाली. ब्रह्मसूत्राचा दुसरा अध्याय कोणता आहे? अविरोधाध्याय. तिसरा साधनाध्याय. चौथा फलाध्याय. ठीक है जी. चला, याते समन्वय, अविरोध, साधन, फल इन चारों के जे विचार है ते विचार सहकारी विचार कहा जावे. लागलं. तहा उपनिषदरूप वेदांतो विषय, म्हणजे उपनिषदरूप वेदांतांच्या ग्रंथामध्ये. वेदांताचे ग्रंथ म्हणजे कोण? मुख्य उपनिषद. वेदांत शब्दाने काय घ्यायचं? उपनिषद ग्रंथ. ठीक आहे जी. ब्रह्मविद्या, वेदांत शब्दाचा अर्थ ब्रह्मविद्या असाही होतो, उपनिषद विद्या असाही होतो, उपनिषद ग्रंथ असाही आहे. ठीक आहे जी. चला, ता उपनिषद रूप वेदांतो विषय. काय चाललं? आडवा ग्रंथ छापलाय त्यांनी, तर काय करणार? तहा उपनिषदरूप वेदांतो विषय. उपनिषदरूप वेदांतामध्ये स्थित जो वाक्य आहे, म्हणजे उपनिषदामध्ये विद्यमान जे वाक्य आहेत, 3 वाक्यों का, म्हणजे उपनिषदामध्ये आलेल्या अनेक वाक्यांचा ब्रह्म आत्मा के अभेद प्रतिपादकता रूप करिके जो तात्पर्य आहे. त्या सर्व उपनिषद वाक्यांचं तात्पर्य कशात आहे? जीव आणि ब्रह्म या दोघांचा अभेद प्रतिपादन करण्यामध्येच काय आहे? तात्पर्य आहे. 3 वाक्यों का ब्रह्म आत्मा के अभेद की, ब्रह्म आणि आत्मा या दोघांचा काय आहे? अभेद. तो अभेद की प्रतिपादकता रूप करिके, म्हणजे अभेद का प्रतिपादन करण्यामध्येच जो तात्पर्य है ताका नाम समन्वय. त्याला काय म्हणतात? समन्वय. समन्वयाध्याय. अर्थात ब्रह्मसूत्राचा पहिला अध्याय समन्वयाध्याय. अर्थात ब्रह्मसूत्राच्या पहिल्या अध्यायामध्ये काय केलं आहे? जीव ब्रह्माची एकता तर आहेत, परंतु सर्व श्रुतींचं तात्पर्य जीव ब्रह्माच्या अभेदातच आहे हे सिद्ध केलेलं आहे. कुठं? ब्रह्मसूत्राच्या पहिल्या अध्यायात. ठीक आहे ना. कधी कधी श्रुती वाचली की असं वाटतं की नाही या श्रुतीचं दुसरंच काहीतरी तात्पर्य आहे. मग अशा श्रुती घेऊन व्यास महाराजांनी आणि जगद्गुरु शंकराचार्यांनी भाष्य लिहून हे सिद्ध केलं की या सर्व श्रुतींचा अभिप्राय तात्पर्य कशात आहे? जीव ब्रह्माच्या अभेद सांगण्यामध्येच आहे असं सांगितलेलं आहे. त्यालाच म्हणायचा अध्याय कोणता? अध्याय समन्वयाध्याय. ठीक आहे ना. तर ब्रह्मसूत्रामध्ये काय काय आलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला इथे थोडक्यात कळून जाणार आहे. ठीक आहे. 3 वाक्यों का ब्रह्म आत्मा के अभेद की प्रतिपादकता रूप करके जो तात्पर्य है ताका नाम समन्वय है. लागलं. ता समन्वय का विचार, त्या समन्वयाचा विचार ता शारीरिक मीमांसा शास्त्र के. शारीरिक मीमांसा शास्त्र म्हणजेच ब्रह्मसूत्र. तर ब्रह्मसूत्र के प्रथम अध्याय विषय करे है. पहिल्या अध्यायात केलेला आहे, म्हणजेच पहिला अध्याय झाला समन्वयाध्याय. और श्रुति के विरोध हुए. आता दुसरा अध्याय. दुसऱ्या अध्यायाचं नाव काय आहे? अविरोधाध्याय किंवा विरोध परिहाराध्याय असंही म्हटलं जातं की विरोधाचा परिहार केलाय ज्या अध्यायामध्ये त्याला म्हणतात विरोध परिहाराध्याय किंवा अविरोधाध्याय. मग काय सांगितलंय त्या दुसऱ्या अध्यायामधून? तर बऱ्याच ठिकाणी कधी कधी असा अनुभव येतो की इथं श्रुतीत तर वेगळा अर्थ सांगितलाय आणि त्याच श्रुतीमध्ये दुसऱ्या श्रुतीमध्ये तर त्याचे विरुद्ध अर्थ सांगितलेला आहे. अर्थात या दोन्ही श्रुतीचं काय आहे? विरोध आहे असं दिसून येतं. मग अशा ज्या विरोधाभास ऐक नाही दाखवणाऱ्या ज्या श्रुती आहेत की ज्यांच्यातून विरोध आहे असं लक्षात येतं, मग अशा श्रुती तिथे घेतलेल्या आहेत आणि त्या दोन्ही श्रुतीचा विरोध नसून अविरोधच आहे असं सिद्ध केलं आहे. कुठं? ब्रह्मसूत्राच्या दुसऱ्या अध्यायात. श्रुती के विरोध हुए. पुन्हा दुसरी गोष्ट, कधी कधी श्रुती आणि स्मृती यांचा विरोध दिसून येतो. मग अशा वेळेस श्रुतीला प्राधान्य आहे, स्मृतीला
भास मानता है असंही सांगितलेलं आहे. ठीक आहे, पंक्ती पहा. और श्रुति के विरोध हुए स्मृती आदि को, स्मृती आणि स्मृती या दोघांचा विरोध झाला असता तर तथा स्मृती आदि को तथा प्रत्यक्षाधिक प्रमाणों को आभास रूपता होने ते ता वेदांत समन्वय का. 3 स्मृति प्रत्यक्षाधिक प्रमाणांतरों के साथ ही जो विरोध का अभाव है ताका नाम अविरोध है. अविरोधाध्याय. लागला अर्थ. श्रुती बरोबर स्मृतीचा विरोध येत असेल किंवा प्रत्यक्ष प्रमाणाचा विरोध असेल तर अशा वेळेस श्रुतीला प्राधान्य आहे. बरोबर. स्मृती आणि प्रत्यक्ष प्रमाण वगैरे हे काय आहेत? आभास स्वरूप आहेत, आहे की नाही? काय आहेत? आभास स्वरूप आहे असं म्हटलं गेलं आहे. लागलं. हा. तथा प्रत्यक्षाधिक प्रमाणों को आभास रूपता होणे ते आभास रूप असल्यामुळे ता वेदांत समन्वय का, त्या वेदांत समन्वयाचा 3 स्मृती प्रत्यक्षाधिक प्रमाणांतरों के साथ, स्मृती प्रत्यक्ष इत्यादि अन्य प्रमाणों के साथ, अन्य प्रमाणाबरोबर जो विरोध का अभाव आहे. विरोधाचा काय आला मग? अभाव. आता विरोध राहणारच नाही ना, कारण श्रुती प्रधान आहे आणि श्रुतीच्या विरोधात स्मृती किंवा प्रत्यक्षाधिक दिसत असतील तर ते आभास रूप आहे. आणि ते जर आभास रूप असेल तर मग आता विरोध राहणार नाही आहे, कारण एक आभास रूप आहे, एक यथार्थ सांगणारी आहे, तर त्याच्यामध्ये विरोध होऊ शकत नाही. जो विरोध का अभाव है ताका नाम अविरोध है. लागला अर्थ. सो अविरोध का विचार भी, त्या अविरोधाचा विचार देखील कुठं गेला आहे? ता शारीरिक मीमांसा शास्त्र के द्वितीय अध्यायाविषयी करा आहे. ब्रह्मसूत्राच्या दुसऱ्या अध्यायामध्ये केला आहे. काय? अविरोध, अविरोधाचा विचार. म्हणून दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे काय? अविरोधाध्याय. आता तिसरा अध्याय सांगितला होता कोणता? साधनाध्याय. पहा आता. और ज्ञान की प्राप्ति के जे उपाय है, ज्ञान प्राप्त होण्याचे जे उपाय आहे तीनों का नाम साधन आहे. त्यांचं नाव साधन. साधन, साधन म्हणजे काय? ज्ञान प्राप्तीचे जे उपाय, त्या उपायांना म्हणतात काय? साधन. मला आता साधना करायची आहे. हो, साधना करायची म्हणजे काय करायचं? ज्ञान प्राप्तीचा उपाय करायचा. श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन. ठीक आहे. म्हणून अध्ययन अध्यापन ही सुद्धा एक काय आहे? साधनाच आहे. कारण त्याच्यातूनच श्रवण, मनन, निधिध्यासन हे सारं होणारं असतं. लागला अर्थ. पण माणसाला ही साधना साधना वाटत नाही. याच्याहून अतिरिक्त जरा लांब एकांतात जाऊन बसलं, नाक तोंड दाबलं की असं वाटतं आपण खूप काही आता काय करत आहोत? साधना करत आहोत. कळलं की नाही? पण खऱ्या अर्थाने पाहिलं तर ती साधना नाही आहे. साधना कोणती आहे मग? श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन, अहम ब्रह्मास्मी या वृत्तीवर आरूढ होण्याचा आटोकाट प्रयत्न करणे. जगताविषयी मिथ्यात्व निश्चय कसा होईल याविषयी प्रयत्न करणे, त्याला युक्ती देणे, जोडणे, याला ही आहे काय? साधना. ही खरी साधना आहे. कळलं? चला. और ज्ञान की प्राप्ति के उपाय है. लागलं ना एवढं? और ज्ञान की प्राप्ति के जे उपाय है तीनों का नाम साधन है. त्यांचं नाव काय आहे? साधन. ते साधन भी अंतरंग बहिरंग इस भेद करके 2 प्रकार के होवे हैं. ते साधनाचे देखील 2 प्रकार, अंतरंग साधन, बहिरंग साधन. म्हणजे ज्ञानाला अत्यंत जवळचे जे साधन आहेत त्यांना म्हणायचं अंतरंग साधन. ज्ञान उत्पन्न होण्याला खूप दूरचे आहेत, ज्यांचं फल केवळ अंतकरणाची शुद्धता, स्थिरता असेल, असे जे निष्काम कर्म उपासनादिक हे काय असतात? ज्ञानासाठी बहिरंग साधन आहेत. चला. आणि श्रवण मननादिक अंतरंग साधन आहेत. ते साधन भी अंतरंग बहिरंग इस भेद करके 2 प्रकार के होवे. 3 2 प्रकार के साधनों का विचार, त्या दोन्ही प्रकारच्या साधनांचा विचार ता शारीरिक मीमांसा शास्त्र के म्हणजे ब्रह्मसूत्राच्या तृतीय अध्यायाविषयी कार्य आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये केलेला आहे. और 3 साधनों करके प्राप्त होणे योग्य जो अर्थ, त्या साधनाच्या द्वारे प्राप्त होण्याला योग्य असा जो अर्थ है ताका नाम फल है की नाही? त्या साधनाच्या द्वारे प्राप्त होण्याला अर्थ कोण आहे? ब्रह्मरूप अर्थ, ब्राह्मी स्थिती है की नाही? म्हणून तेच फल आहे. लागलं. और 3 साधनों करके प्राप्त होने योग्य जो अर्थ है ताका नाम फल है. सो फल भी
पर अपर इस भेद करके दो प्रकार कहोवे. फलात देखील किती प्रकार आहेत? दोन. विचारात दोन प्रकार सांगितले होते, बरोबर. साधनात दोन प्रकार सांगितले, आणि आता फलामध्ये देखील दोन प्रकार. कोण बर, कोण फल, कोण दोन प्रकार आहे? पर फल, अपर फल. सो फल भी पर अपर इस भेद करके दो प्रकार का होवे है. तीस दो प्रकार के फल का विचार, त्या दोन्ही प्रकारच्या फलाचा विचार ता म्हणजे त्या शारीरिक मीमांसाशास्त्र के म्हणजे ब्रह्मसूत्राच्या चतुर्थाध्यायाविषयी कार्य आहे. चतुर्थाध्यायामध्ये सर्व प्रकारच्या फलाचा विचार केलेला आहे. म्हणून चौथा अध्यायाला म्हटलं आहे काय? फलाध्याय. लागला अर्थ? इस प्रकार के समन्वय आदि चारों के विचार को सहकारी विचार कहे है. अशा रीतीने समन्वय, अविरोध, साधन और फल इन चौघांचा विचार करणं म्हणजेच ब्रह्मसूत्र वगैरे शिकणं, त्याचा विचार करणं, हा कोणता विचार झाला? सहकारी विचार झाला. आपल्याला केवळ सहकारी विचारावर थांबायचं नाही आहे. सहकारी विचार ज्याच्याकरिता आहे असा जो मुख्य कोण प्रधान विचार तो करायचा आहे. म्हणजे या सहकारी विचाराच्या माध्यमातून अहम ब्रह्मास्मी या वृत्तीवर आपला रुढवायचा आहे. ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार करायचा आहे, ब्रह्माचा विचार करायचा आहे. मग ब्रह्मविचार हा प्रधान विचार आहे. ठीक. इस प्रकार के समन्वय आदि के चारों के विचार को सहकारी विचार कहे. लागलं? तर हा तीन साधनों के मध्य विषय. आता त्या साधनेच्या मध्ये तीन साधनों के मध्य विषय जो तत्वमसी आदि महावाक्यों के अर्थ का विचार है. तत्वमसी महावाक्य आहे, मग त्याच्या अर्थाचा विचार करायचा आहे. त्याच्यातल्या तत्पदाच्या अर्थाचा विचार, त्वम पदाच्या अर्थाचा विचार करायचा आहे, बरोबर. पंक्ती पहा. तहा तीन साधनों के मध्य विषय जो तत्वमसी आदि महावाक्यों के अर्थ का विचार है. तिस विचार को ब्रह्म ज्ञान के प्रति अंतरंग साधनता है. असा जो विचार आहे ना, त्या विचाराला काय म्हणायचं? अंतरंग साधन, अंतरंग विचार. ठीक है. तीस विचार को ब्रह्म ज्ञान के प्रति अंतरंग साधनता है. लागलं? और तीस वाक्यार्थ विचार का तत्वम पदार्थ का विचार सहकारी आहे. आता वाक्यार्थ विचार करायचा, पण वाक्यार्थ विचाराचे सहकारी कोण? वाक्यामध्ये असलेले जे पद, त्या पदांचा विचार करणं हा सहकारी विचार झाला. ठीक आहे. और तीस वाक्यार्थ विचार का, वाक्यार्थ विचाराचा तत्वम पदार्थ का विचार, तत्वम पदाच्या अर्थाचा विचार काय आहे? सहकारी आहे. सहकारी आहे कोण? तत्वम पदार्थाचा विचार. कुणासाठी सहकारी आहे? वाक्यार्थ विचारासाठी काय आहे? सहकारी आहे. कोण? तत्वम पदार्थाचा विचार. तत्वम पदार्थ का विचार सहकारी आहे. याते म्हणून तीस तत्वम पदार्थ के विचार को भी तत् आणि त्वम पदाच्या अर्थाच्या विचाराला देखील ता ब्रह्मज्ञान के प्रति अंतरंग साधनताई आहे. म्हणजे ब्रह्मज्ञानासाठी अंतरंग साधनच आहे कोण? तत् आणि त्वम पदाच्या अर्थाचा विचार करणं अंतरंग साधन आहे ब्रह्मज्ञान होण्याकरिता. ता ब्रह्मज्ञान के प्रति अंतरंग साधनता ही है. लागला अर्थ? याते तिस्तत्वम पदार्थ के विचार को भी ता ब्रह्मज्ञान के प्रति अंतरंग साधनता ही है. लागलं? पुढे पहा. या कारणामुळे इस ग्रंथ के आदि विषय, आदि विषय म्हणजे आरंभी, सुरुवातीला. या कारण इस ग्रंथ के आदि विषय प्रथम सर्वात पहिलं ता तत्वम पदार्थ के विचार को ही निरूपण करे है. आणि म्हणून त्या तत् आणि त्वम पदाच्या अर्थाचाच काय केलेला आहे? विचार केलेला आहे. प्रथमता तत्वम पदार्थ के विचार को ही निरूपण करे है. तात्पर्य एकंदरीत काय तात्पर्य निघालं बरं? काय निघत आहे? काय सांगू इच्छितात तुम्ही ग्रंथकार? सांगताय स्पष्ट करून. देखो भाई, तात्पर्य यह है चतुष्टय साधन संपन्न अधिकारी पुरुष को मोक्ष की प्राप्ति तत्वमसी अधिक महावाक्य के अर्थ ज्ञान ते ही होवे. बरोबर. बघा, मोक्ष की प्राप्ति
कुणाला? अधिकारी पुरुषाला काय करून घ्यायची आहे? मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची आहे. बरोबर. पुन्हा पाहती पंक्ती. चतुष्टय साधन संपन्न अधिकारी पुरुष को. चतुष्टय 4 साधन, त्या साधनाने युक्त असा जो अधिकारी पुरुष, त्या पुरुषाला मोक्ष की प्राप्ती तत्वमसी अधिक महावाक्य के अर्थ ज्ञान ते होवे. तत्वमसी अधिक महावाक्याच्या अर्थज्ञान झालं तरच काय? मोक्ष प्राप्त होईल, है की नाही? तत्वज्ञान उत्पन्न होऊन. चतुष्टय साधन संपन्न अधिकारी पुरुष को मोक्ष की प्राप्ति तत्वमसी अधिक महावाक्य के अर्थ ज्ञानती हुए है. और ता वाक्यार्थ ज्ञान की प्राप्ती. आता वाक्यार्थ ज्ञान झालं तर मोक्षाची प्राप्ती होईल. मोक्षाची प्राप्ती असेल पाहिजे असेल तर वाक्यार्थ ज्ञान पाहिजे, आणि वाक्यार्थ ज्ञान पाहिजे असेल तर वाक्यामध्ये असणारे घटकीभूत पदाच्या अर्थाचं ज्ञान झालं पाहिजे सांगताय. और ता वाक्यार्थ ज्ञान की प्राप्ती तत्वम पदार्थ के ज्ञान तेही होवे है. तत् आणि त्वम पद यांच्या अर्थाचं ज्ञान झालं तरच काय होईल? वाक्यार्थ ज्ञान होईल. आणि वाक्यार्थ ज्ञान होईल तर काय होईल? मग महावाक्याच्या अर्थाचं ज्ञान होईल. महावाक्याच्या अर्थाचं ज्ञान झालं तर मोक्षाची प्राप्ती होईल. मोक्षाची प्राप्ती पाहिजे असेल तर महावाक्याच्या अर्थाचं ज्ञान पाहिजे, आणि महावाक्याच्या अर्थाचं ज्ञान पाहिजे असेल तर त्या वाक्यातील घटकीभूत जे पद त्या पदाच्या अर्थाचं ज्ञान असलं पाहिजे. अर्थ वाक्यार्थ ज्ञान की प्राप्ती तत्वम पदार्थ के ज्ञानती होवे है. और ता पदार्थ ज्ञान की प्राप्ती. आता पदार्थ ज्ञान पाहिजे. पदार्थ ज्ञान कशाने होईल सांगतायत. और ता पदार्थ ज्ञान की प्राप्ती तत्वम पदार्थ के विचारती होवे. तत् आणि त्वम पदाच्या अर्थाचा विचार केला तरच त्या पदाच्या अर्थाचं ज्ञान होईल. पदाच्या अर्थाचं ज्ञान झालं तर महावाक्य होईल, महावाक्याच्या अर्थाचं ज्ञान होईल, आणि महावाक्याच्या अर्थाचं ज्ञान झालं तरच काय? मोक्षाची प्राप्ती होईल. पंक्ती पहा. और तात्पर्य ज्ञान की प्राप्ति तत्वम पदार्थ के विचार भी होवे हैं. याते सो तत्वम पदार्थ का विचार मुमुक्षु जन को अवश्य करायला चाहिए. बरोबर. म्हणून काय? तत्वम पदार्थ के विचार ते होवे. याते सो तत्वम पदार्थ के विचार म्हणजे तत्पदाच्या अर्थाचा विचार आणि त्वम पदाच्या अर्थाचा विचार मुमुक्षु लोकांनी अवश्य करायलाच पाहिजे. लागलं. हे झालं इथपर्यंत. यावर पूर्व पक्षी शंका घेत आहे. काय म्हणतो? शंका. लोक विषय तथा शास्त्र विषय सुख की प्राप्ति को तथा दुख की निवृत्ति को पुरुषार्थता देखी है. बरोबर. पूर्व पक्षी शंका करू राहिला. काय म्हणतो? की लोक विषय म्हणजे लोकांमध्ये, तथा शास्त्र विषय म्हणजे शास्त्रामध्ये काय दिसून येतं? पुरुषार्थ रूपता कशाला म्हटलं जातं? सुखाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती म्हणजेच काय? पुरुषार्थ म्हणजेच काय? मोक्ष. असा प्राप्त होणं त्याला पुरुषार्थता म्हटलेली आहे. लोक विषय तथा शास्त्र विषय सुख की प्राप्ति को तथा दुख की निवृत्ति को ही पुरुषार्थता देखिए. सो पुरुषार्थ ही सापडलं का? सो पुरुषार्थ हे संपादन करणे को योग्य होवे है. आणि अशा प्रकारचा तो पुरुषार्थच प्राप्त करून घेण्याला काय आहे? और सो तत्वम पदार्थ का ज्ञान तो सुषुप्ति की प्राप्ति रूप भी नहीं है. हाँ सॉरी. और सो तत्वम पदार्थ का ज्ञान तो तत्व आणि त्वम पदाच्या अर्थाचं ज्ञान तर सुख की प्राप्ति रूप भी नहीं है तथा दुख की निवृत्ति रूप भी नहीं है. याते अपुरुषार्थ रूप होणे ते सो पदार्थ ज्ञान संपादन करणे योग्य नाही. शंका झाली इथपर्यंत. कुणाची? पूर्व पक्षाची. कळाली का शंका? नाही कळाली? पुन्हा पहा. शंका लोक विषय. पुन्हा वाचतो शंका. सरळ शंका आहे. शंकेत काही दम नाहीये. ठीक आहे ना. त्यांना एवढंच म्हणायचं आहे. पुरुषार्थता कशाला म्हणतात? समस्त दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती म्हणजेच मोक्ष. तो प्राप्त होणे म्हणजे पुरुषार्थ आहे.
पुरुषार्थता आहे, बरोबर. परंतु काय की तत्वम पदाच्या अर्थाचं ज्ञान तुम्ही करायला सांगितलं, त्याच्याविषयी विचार करायला सांगितलं आहे. पण तत्पदाच्या अर्थ, तत्पदाचा काय अर्थ आहे, त्वम पदाचा काय अर्थ आहे, हे ज्ञान करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला तर पुरुषार्थ कसं काय सिद्ध होईल. कारण तत् आणि त्वम पदाच्या अर्थाचं ज्ञान म्हणजे न तो सुखप्राप्ती रूप आहे, न तो दुःख की निवृत्ती रूप आहे, अर्थात पुरुषार्थ रूप नाहीये. पुरुषार्थ रूप जर नाहीये तर तत्वम पदाच्या अर्थाचं ज्ञान प्राप्त करण्यातच पुरुषार्थ आहे असं तुम्हाला कसं म्हणता येईल, अशी शंका आहे. कळलं. पुन्हा पहा पंक्ती आहे जरा. शंका लोक विषय म्हणजे लोकांमध्ये, तथा शास्त्र विषय म्हणजे शास्त्रामध्ये देखील पुरुषार्थता कशाला म्हटली आहे हे अगोदर सांगतात. तर सुख की प्राप्ती को की नाही, अत्यंत सुखाची प्राप्ती, निरतिशय सुखाची प्राप्ती आणि अत्यंत दुःखाची निवृत्ती म्हणजे दुःखाची कायमची निवृत्ती, यालाच म्हटलं आहे काय, पुरुषार्थ रूपता. लोकात आणि शास्त्रात. लोक विषय तथा शास्त्र विषय सुख की प्राप्ती को, सुखाच्या प्राप्तीला, तथा दुःख की निवृत्ती को, दुःखाच्या निवृत्तीला पुरुषार्थ रूपता देखील पुरुषार्थ रूपता म्हटलेली आहे. सो पुरुषार्थही संपादन करणे योग्य आहे. पूर्वपक्षी बोल राहिला की अशा प्रकारचा जो पुरुषार्थ आहे तो प्राप्त करणेच काय आहे, योग्य आहे. पण हे ग्रंथ, परंतु पूर्वपक्षी बोल राहिला, परंतु हे सिद्धांती तुम्ही तर सोडून दिलं तिकडं. काय, पुरुषार्थ प्राप्ती करायला पाहिजे ना, म्हणजे अत्यंत दुःखाची निवृत्ती करायला पाहिजे, परमानंदाची प्राप्ती करून घ्यायला पाहिजे, ते सोडून दिलं तुम्ही आणि दुसरीकडेच निघाले. कोण बोल राहिला, पूर्वपक्षी. सो पुरुषार्थ संपादन करने योग्य होवे और सो तत्वम पदार्थ का ज्ञान तो, तत् आणि त्वम पदाच्या अर्थाचं ज्ञान तर पुरुषार्थ होऊ शकत नाही, पुरुषार्थ रूप होऊ शकत नाही असं त्याला म्हणायचं आहे पूर्वपक्षाला. का बरं, तर ते ज्ञान तत् आणि त्वम पदाच्या अर्थाचं ज्ञान सुख की प्राप्ती रूप बी नाहीये आणि दुःखाची निवृत्ती रूप बी नाहीये. आणि सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती यालाच म्हटलं आहे काय, पुरुषार्थता. आणि तत्पदाच्या अर्थाचं ज्ञान, त्वम पदाच्या अर्थाचं ज्ञान न तो सुखाची प्राप्ती स्वरूप आहे. जर सुखाची प्राप्ती स्वरूप असतं तर त्याला पुरुषार्थ म्हणता आलं असतं, किंवा दुःखाची निवृत्ती रूप असतं तरी देखील म्हणता आलं असतं काय, पुरुषार्थता. कशाला, तत्वम पदाच्या अर्थाला. ठीक है, पंक्ति देखिए. और सो तत्वम पदार्थ का ज्ञान तो सुख की प्राप्ती रूप भी नहीं है तथा दुःख की निवृत्ती रूप भी नहीं है. याते म्हणून अपुरुषार्थ रूप होणे, त्या अर्थात पुरुषार्थ रूप नाही आहे. पुरुषार्थ रूप नाही अर्थात अपुरुषार्थ रूप आहे. अपुरुषार्थ रूप होणे ते सो पदार्थ ज्ञान, त्या पदार्थाचं ज्ञान संपादन करणे योग्य नाही. कोण म्हणतो, पूर्वपक्षी. काय म्हणतो, संपादन करण्याला योग्य नाही, प्राप्त करून घेण्याला योग्य नाही. काय, तत्पदाच्या अर्थाचं ज्ञान, त्वम पदाच्या अर्थाचं ज्ञान का प्राप्त करून घेण्याला योग्य नाही असं म्हणतो पूर्वपक्षी, की ते काय नाही आहे, पुरुषार्थ रूप नाही आहे. कोण, तत् आणि त्वम पदाच्या अर्थाचं ज्ञान पुरुषार्थ रूप नाहीये. कारण पुरुषार्थ रूप दोनच आहे. काय, निरतिशय सुखाची प्राप्ती किंवा समस्त दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, यालाच म्हटलं जातं काय, पुरुषार्थता, पुरुषार्थ रूपता. आणि असं तर ते नाहीये. कोण, तत्त्वम पदाच्या अर्थाचं ज्ञान. आणि ते जर पुरुषार्थ नाहीये तर कशाला प्राप्त करून घ्यायचं, मग कशाला प्रयास करायचा, तत्पदाचा अर्थाचं ज्ञान करून घेण्यासाठी प्रयत्न कशाला करायचा, त्वम पदाचा अर्थ काय आहे हे जाणून घेण्यासाठी कशाला प्रयत्न करायचा, नाही करायचा. का नाही करायचा, की ते ज्ञान पुरुषार्थ रूप नाहीये. कोण म्हणतोय, अपुरुषार्थ रूप होणे ते सो पदार्थ ज्ञान संपादन करणे योग्य नाही. लागला अर्थ. ही झाली शंका. उत्तर देतात समाधान. यद्यपि त्या पदार्थ ज्ञान को, यद्यपि त्या पदार्थ ज्ञानाला, ते पदार्थ ज्ञान म्हणजे कोणतं, तत् आणि त्वम पदाच्या अर्थाचं ज्ञान, ज्ञान को स्वरूप ते पुरुषार्थ रूपता नाहीये. स्वरूपतः साक्षात पुरुषार्थ स्वरूप ते ज्ञान नाही. कोणतं ज्ञान, तत् आणि त्वम पदाच्या अर्थाचं ज्ञान साक्षात पुरुषार्थ रूप नाहीये. मान्य करतायत सिद्धांती. समाधान.
यद्यपि ता पदार्थ ज्ञान को स्वरूप ते पुरुषार्थ रूपता नहीं है, तथापि तरी पण ता पुरुषार्थ का साधन जो महावाक्यार्थ, पुरुषार्थाचं साधन कोण आहे? महावाक्याचा अर्थ. पुरुषार्थ म्हणजे कोण? मोक्ष म्हणजेच कोण? अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. हा काय आहे? पुरुषार्थ आहे. आणि त्या पुरुषार्थाचं साधन आहे कोण? महावाक्याचा अर्थ ज्ञान. बघा, तथापि पुरुषार्थ का साधन जो महावाक्यार्थ ज्ञान है, ता वाक्यार्थ ज्ञान के प्रति, आणि त्या वाक्यार्थ ज्ञानाकरिता ता पदार्थ ज्ञान को हेतुता आहे. पदार्थ ज्ञानाला कारणता आहे. म्हणजे पदार्थाचं ज्ञान झालं तरच वाक्यार्थ ज्ञान होईल, आणि वाक्यार्थ ज्ञान झालं तरच पुरुषार्थ प्राप्त होईल. मग पुरुषार्थ प्राप्त करून घ्यायचा असेल तर वाक्यार्थ ज्ञान पाहिजे, आणि वाक्यार्थ ज्ञान पाहिजे असेल तर वाक्यामध्ये घटकीभूत पदाच्या अर्थाचं ज्ञान पाहिजे. ता वाक्यार्थ ज्ञान के प्रति ता पदार्थ ज्ञान को हेतुता है. याते म्हणून ता वाक्यार्थ ज्ञान द्वारा ता पुरुषार्थ का साधन होने ते सो पदार्थ ज्ञान अवश्य संपादन करणे योग्य है. बरोबर, अवश्य संपादन करण्याला योग्य आहे कोण? पदार्थ ज्ञान. पंक्ती पहा, सो पदार्थ ज्ञान अवश्य संपादन करणे योग्य आहे. अवश्य संपादन करण्याला योग्य आहे कोण? पदार्थ ज्ञान. कारण पदार्थ ज्ञान झालं नाही तर वाक्यार्थ ज्ञान होणार नाही, आणि वाक्यार्थ ज्ञान झालं नाही तर पुरुषार्थता प्राप्त होणार नाही. बरोबर, पुरुषार्थता प्राप्त करून घ्यायची असेल तर वाक्यार्थ ज्ञान पाहिजे, आणि वाक्यार्थ ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर तत्त्वम पदाच्या अर्थाचा विचार केला पाहिजे. पंक्ती पहा, याते ता वाक्यार्थ ज्ञान द्वारा, वाक्यार्थ ज्ञानाच्या माध्यमाने ता पुरुषार्थ का, त्या पुरुषार्थाचं पुरुषार्थ का साधन होणे ते साधन असल्यामुळे सो पदार्थ ज्ञान, पुरुषार्थ ज्ञानाचं साधन आहे कोण? पदार्थ ज्ञान. पण साक्षात साधन आहे का? पदार्थ ज्ञान पुरुषार्थाचं साधन आहे पण साक्षात नाही. मग वाक्यार्थ ज्ञान द्वारा, याते ता वाक्यार्थ ज्ञान द्वारा ता पुरुषार्थ का साधन होणे ते सो पदार्थ ज्ञान अवश्य संपादन करणे योग्य आहे. म्हणून पदाच्या अर्थाचं ज्ञान अवश्य प्राप्त करून घेतलंच पाहिजे. लागला अर्थ? यावर पुन्हा आता पूर्वपक्षी शंका करत आहे, पण त्याचा विचार आपण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.